पोलिओ दिन आहे आज. पोलिओ आहे ना. मार्केट 20 औषध आहे काय नाही प्रॉब्लेम. वरती करा थोडा वरून. चला ओके. नेल पेंट 3-4 बालकं होती. आणि आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत येथील पथक कारागृहात दाखल झाले आणि त्यांनी मुलांना पोलिओचा डोस देण्यात आलेला आहे. त्याकरिता जी टीम आलेली तांदळे सर आणि त्यांचे इतर सहकारी त्यांनाही कामकाज केलेलं आहे. सर्वांना डोस दिलेला आहे. लहान बाळांना पल्स पोलिओ डोस देण्यात काय सांगाल? आज दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात तसेच बीड जिल्ह्यामध्ये पल्स पोलिओ मोहीम राबवली जात आहे, ज्यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्याचं काम आमच्या आरोग्य टीमकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये विशेष करून जे वंचित बालकं राहतात, त्यामध्ये कारागृहातले बालकं वंचित राहू नयेत, तसेच काही जे बालकं आपल्यापासून झोपडपट्टीवर असतील, स्लम एरियात असतील, अशा दुर्गम भागातल्या बालकांनासुद्धा डोस देण्याचं काम बीड जिल्ह्यातली टीम करत आहे. त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा कारागृहामध्ये येऊन बालकांना डोस दिलेला आहे. खरं तर ही राष्ट्रीय मोहीम आहे आणि एकही बालक या पल्स पोलिओ अभियानापासून वंचित राहू नये याकरिता आपलं जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग हा खूप सतर्क आहे. आणि त्यांनी या ठिकाणी जे कैदी असतात त्यांचे मुलं या ठिकाणी असल्यामुळे आणि बाकीच्या यंत्रणा या ठिकाणी पोहोचणार नाहीत त्यांना माहिती नसल्यामुळे, परंतु बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला या ठिकाणी 4 बालकं आहेत अशी माहिती मिळाल्याबरोबर या ठिकाणी डॉक्टर तांदळे सर, डॉक्टर शेकडे सर व त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी येऊन त्या बालकांना पल्स पोलिओचे ड्रॉप पाजलेले आहेत. हे बालक ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्यांना ज्या आरोग्य सुविधा आहेत ते मिळणं खूप गरजेचं आहे. आपल्या देशातून पोलिओला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोहोचणं ही प्रशासनाची जिम्मेदारी आहे, आरोग्य विभागाचा हा उद्देश आहे. तर त्या उद्देशाने या ठिकाणी संपूर्ण टीम पोहोचली आणि या बालकांना पल्स पोलिओचं लसीकरण केलेलं आहे.